नमस्कार. पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दीपपूजनाची माहिती सांगितलेली. मला वाटतं सगळ्यांनी दीपपूजन नक्की केलं असेल. दीपपूजनानंतर सुरू होतो आपला श्रावण महिना. श्रावण महिना म्हणजे अगदी भरपूर सण असलेला असा महिना म्हणजे श्रावण महिना. ह्या श्रावण महिन्यात अनेक देवांची पूजा केली जाते, पण ह्या महिन्यात शिवपूजनाचं एक विशिष्ट महत्त्व आहे. श्रावण सोमवार. श्रावण सोमवार बरेच जण उपवास करतात, मंदिरात जाऊन शंकराचं दर्शन घेतात, बेल वाहतात, आपापल्या परीने म्हणजे शंकराची भक्ती करतात. ह्याच्या व्यतिरिक्त ह्या दिवशी एक विशिष्ट विधी केला जातो, तो म्हणजे शिवामूठ. तर हे शिवामूठ म्हणजे काय आहे, त्याच्या मागची कहाणी काय आहे आणि ही शिवामूठ नेमकी कशी व्हायची, त्याचा विधी काय आहे, हे सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर शिवामूठ विषयी सगळी माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नेमका शिवामूठ कशासाठी व्हायची, त्याच्या मागची कहाणी काय आहे, तर आपण पहिले या शिवामूठची कहाणी ऐकूया. माझ्याकडे कहाण्यांचं हे एक पुस्तक आहे, खूप जुनं पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये श्रावणामध्ये जितके काही सणवार येतात ना, किंवा इतरही बऱ्याच ह्याच्या कहाण्या अगदी सोप्या भाषेमध्ये ह्या पुस्तकात दिलेल्या आहेत. तर ह्यातलीच शिवामूठची कहाणी आपण आता वाचूया. सोमवाराची शिवामुठीची कहाणी. ऐका शिवामुठी तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राहत असे. या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं बेडं दिलं. गुराख्यांचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ती राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. यानं काय होतं? भरताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी तिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्या बरोबर येते. त्यांच्या बरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसावसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो वसावसता? आम्ही शिवामुठीचा वसावसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावीत, मनोभाव पूजा करावीत, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा, रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये. उपवास नाही निभावला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठीकरिता घ्यावे. पहिल्या सोमवारी सर्व साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावा नणंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा, भरतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिलं. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी साऱ्यांना विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुटे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागे चालली. नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही. यांना काटे कुटे पुष्कळ लागले.
नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. हंड्या झुंबर लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा, व्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं, हे कसं झालं? माझा गरीबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर ही होती शिवामुठीची कहाणी. म्हणजे 4 सोमवारी जे धान्य शिवाला व्हायचंय त्याची कहाणी. तर मला वाटतं ह्याचा उद्देश तर तुम्हाला समजलाच असेल. बऱ्याचदा काय होतं, आपण कितीही चांगलं वागलो तरी बरेच लोक आपला द्वेष करतात. आपल्याला खूप वाईट वाटतं. आपल्याला आपल्या माणसांचं प्रेम हवंसं वाटतं. तर अशा वेळेला हे जे शिवामुठीचं जे व्रत आहे ते नक्की फळ देतं. तर हे शिवामुठीचं व्रत कसं करायचं? जसं या कहाणीमध्ये उल्लेख आहे की हे 5 वर्ष करावं. म्हणजे सुरू केल्यावर ॲटलिस्ट 5 वर्ष कंटिन्यू करावं. जमल्यास कायमस्वरूपी करावं. काही हरकत नाही. तर करायचं काय? आपल्याजवळ जे काही महादेवाचं मंदिर असेल तिथे जायचं आणि जसं सांगितलंय की पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि 5वा सोमवार जर आला तर सातू ही धान्य ह्याच क्रमाने घ्यायचे. शिवामूठ आपल्या मुठीत जितकं मावेल तितकंच धान्य. ते कमी मावेल जास्त मावेल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मुठीत धान्य धरायचं, मनोभावे शंकराची प्रार्थना करायची आणि ते मुठीतलं धान्य हळूहळू त्या शिवलिंगावर पिंडीवर व्हायचंय. जर जवळपास मंदिर नसेल, जर तुमच्या देव्हाऱ्यात जर शिवलिंग असेल तर त्यावरही हे शिवामूठ वाहिली तरी चालते. अगदीच जर काही पर्याय नसेल तर घरामध्ये पाटावरती मातीचं शिवलिंग, वाळूचं शिवलिंग करून ही शिवामुठीची पूजा केली तरी चालते. आपल्याकडे पर्याय अनेक आहेत. फक्त मनात इच्छा हवी ती हा पूजा विधी करायची. बाकी सर्व गोष्टी तर क्लिअर आहेत. सोमवारी उपवास करावा. जर उपवास झेपत नसेल तर दूध प्यावं. दिवसा निजू नये. हे सगळे साधे सोपे नियम आहेत. तर जसं जमेल तसं हे शिवामुठीचं व्रत करा आणि सुखी राहा. तुम्हा आम्हा सर्वांना शंकराचा आशीर्वाद कायम लाभो.